नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आलेलो आहेत विसापूर आणि भांजे लेण्या. तर मी सर्व दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे. व्हिडिओच्या माध्यमातून सर्व आपल्याला पाहण्याचा प्रयत्न करणार आहे. तरी आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर पुढे आपण आहे भांजे लेण्याच्या पायऱ्या चढून वरती आलेलो आहेत आणि मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. सगळं भांजे लेण्यात विसापूर किल्ल्याच्या अलीकडे 2 ते 4 किलोमीटर ह्या भांजे लेण्या आहेत आणि आमचे मित्र आम्ही सर्व ह्या लेण्या पाहण्यासाठी आलेलो आहोत. तर आम्ही पायऱ्या चढता अगदी थकून पुढे लेण्यापर्यंत पोहोचलो. तर लेण्या बघू शकता, अगदी डोंगरामध्ये कोरलेल्या लेण्या आणि एकदम कोरीव कामाचे शेकडो वर्षापूर्वी झालेले कोरीव काम आजही आपल्याला जशाचे पाहायला भेटत आहे. हे लेण्या बघण्यासाठी आपल्याला तिकीट घर 25 रुपये आकारावे लागते आणि ऑफलाईन पद्धतीने 20 रुपये आकारावे लागते. लेण्या बघण्यासाठी खूपच भारी महत्त्व आहे आणि लांबून इथं पर्यटन खूप भेट देतात. कसं आहे करते अगदी शिवाजी महाराजांच्या संभाजी महाराजांच्या काळातले बघू शकता. वरती डोंगर आहे पूर्ण आणि डोंगराचं एकदम पुरी काम आहे आणि हा पूर्ण एकच दगड आहे. भांजे लेण्या त्यांच्या सैन्यासाठी कोणासाठी बसण्यासाठी पूर्ण हे कोरीव काम आहे आणि एकदम मजबूत अगदी शेकडो वर्ष झालं तरी पण अजून जशात तसं बांधकाम आहे पूर्ण असं डोंगरामध्ये. आणि आपल्याला असा आता एक दगड बरोबर पडायचं म्हणलं तर कुठंच नाही. त्या काळात त्यांनी बघू शकता कशा लेण्या बांधलेल्या पूर्ण सगळं अगदी कितीतरी लेण्या मध्ये पण बघू दाखवायचा प्रयत्न करतो मी कसं लेण्या बसण्याचं त्यांचं आसन प्रत्येक जागेवरती. आणि हे असं त्यांचं घर असं अगदी डोंगरामध्ये हे कोरलेलं पूर्ण सगळं आणि डोंगरामध्ये कोरीव काम तुम्हाला बघायचं म्हणलं तर तुम्ही भांजे लेण्याला एकदा अवश्य भेट द्या. पूर्ण बघू शकता इकडं मी इकडं समोरून आहे ते पण दाखवण्याचा प्रयत्न करतो. खालचा पण इकडं स्पॉट बघू शकता. इकडं बघायसारखं वातावरण आणि असा भारी ना खाली. मी येऊ का नको चला आवाज काढता येतो ना तुला मध्ये आलेला. आपण जसं घरामध्ये कोबा बिबा करतोय त्याच्यापेक्षाही बाहेर दगडी निबर कोबा आहे आणि खांब पण बघू शकताय कसं येतं एकदम याला कुठं कोरीव काम नाही एकदम म्हणजे आणि वरती जे आहे ते शेकडो वर्षापूर्वीचं जसं तसं सागवण आहे. तुम्ही वरी दाखवण्याचा प्रयत्न करा एकदम सागवण आहे बघू शकता. एक सागवण्यासाठी आणि हे जे खांब आहेत ना असे वरती बाहेर वरी एकदम मोठा डोंगर आहे. हे डोंगराला कसे एकदम खाली हे खांब आहेत पूर्ण गरमी त्याचं काम पण कोरी काम बघू शकता कसं आहे. इकडे बघा आता हा म्हणून तुम्ही आपण आता बांधणार नाही त्याचं काम होऊ शकतं प्लेन जसं की आपण काही पाण्याचा धक्का टाकला तरी कुठंही न थांबता डायरेक्ट खाली येऊ शकतो. इतकं कोरीव काम आहे भयानक हा कडा आहे. आता याचं काय नाव असं तुम्ही खूप नाही म्हणून दाखवण्याचं पूर्ण गोल कोरीव काम आहे इकडं. डांब्या एखादं बुत्ती येईन मागून घेऊन जाईन. लेणी बघायला अशी लेणी एक वेळा एक वेळा आयला पण आहे आणि इथं भांजे लेण्या पण आहे. लेण्या बघायला आवश्यक तरी भेटल्या तुम्ही पूर्ण हा व्हिडिओ तुम्ही बघत आहात कसा वाटला आम्हाला नीट सांगा धमकी डायरेक्ट बाहेरचं जास्त वरनं जातात. हाय रे रस्ता जायचं का? चल घरचे चल घाबरू नको कोणतरी जात. पाण्यासाठी पाणी साठवण्यासाठी वापर केले जाणारे तळे हे कुंडमाळा हे बघू शकता. इकडे कसं आहे एकदम माझी हजारो लिटर पाणी ह्याच्यामध्ये साठण असं इकडं पण आहे मोठं आणि इकडं पण कितीतरी 1000 लिटर पाणी. आता इथं टाकीचं थोडं हे छोटं आहे बघण्या दिसायला बघू शकता. इकडं हजारो लिटर पाणी साठण एवढे त्यांचे टाके आहेत आणि लेण्याचं इकडं पण बघू शकता. इकडे सगळ्या डोंगरामध्ये खरंच कोरीव काम मला तर खूप मन असं प्रसन्न झालं इथं जावं असं वाटत नाही. ही त्यांची आंघोळीची सोयीचं बाथरूम.
हे बसायचंच ना. आणि इकडे पण डबल त्याच प्लेन आहे ना, पुढं पण समोर आहे. मी अजून प्रत्येक वेळी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. चला तर भांजे लेण्याचं खरंच महत्व बघायचं काही प्रत्येक जागेवर तुम्ही तितकंच कोरीव काम तुम्हाला दिसणार आहे. आणि अगदी एकदम एक लेवलमध्ये जणू काय आपण सिमेंट असू दे आपल्याला भिताड एवढं बरोबर येणार नाही. अगदी कोरीव काम एवढं भयानक आहे ना, खरंच लेणे बघायसाठी इथं तुम्ही आलात नाही तर इथं तुम्हाला 25 रुपये तिकीट घर तुम्हाला 25 रुपये पे करावं लागते. पण बघायचं 25 रुपयाचं काही किंमत राहत नाही. बघायला तुम्ही बघितलं एकदम भयानक आहे. अगदी आपण बघायचं म्हणलं तर खूपच महत्व आहे याचं. आणि इकडं बघू शकता पूर्ण ह्याच्यामध्ये बसायला आसन ठाण आहे. भयानक इथं कंट्रोलमध्ये बघायला होत नाही. असं खूपच भारी समोर पण आहे. तर आपण इकडं पण बघू शकता. प्रत्येक लेणीचं मी तुम्हाला अपडेट व्हिडिओमध्ये देणार आहे. स्पॉट खाली बघायसारखा पण आहे. आपली बॅग यांच्या सगळं घेतली असते ना, आपल्या इकडे यायचंच नाही ना आता. इकडे परत जायचंय. इथे ना कोणतरी असं लहाना सरदार बिरदार एखादा राहत असणार आहे ना रे. घुमट आहेत, घुमट असते ते घुमट. हे असं बघू शकता इकडे ह्यांच्या हा जाण्याचा दिसतोय ना, हा जो भुयारी मार्ग आहे इकडे दाखवायचा प्रयत्न करा. हा भुयारी मार्ग इकडे जातोय. हा डोंगराने कुठून जातो आता काय मला माहित नाही. आणि इकडे पुढं आहे विसापूर किल्ला. अरे इथं मस्त आहे. हा इकडेच आहे बघायला. रूम टाईप आहे संदीप. एक रूम टाईप. आणि त्या टायमाला त्याचे पडदे लावलेले असतील बाहेर. इथं बसायला मस्त गाद्या बिद्या टाकून आहे. हे काय सगळे रूमच आहेत. विसापूरची ट्रिप भांजे लेण्या बघितल्या आता. आज एक नवीन रस्ता सापडणार आहोत आम्ही. आणि पूर्ण जंगलामधून रस्ता आहे. भांजे लेण्या बघितल्या आता. आणि अगदी आम्ही डोंगराच्या कुठून कशा रस्ता आहे काढीत आलो. बघू शकता इकडं. अरे पुढचा कॅमेरा चालू करा आता. तू सोड. इकडं आम्ही 3 जण आहेत. महाग 5 जण पार्टनर आहेत. अरे पुढे हे चालू कर ना. आणि एकदम विसापूरचा रस्ता चालू आणि डोंगरामध्ये एकदम भयानक कसा काढा खूप चल रे. आता आहे. चल आता घसरंदम जरा. विसापूर रस्ता चढताना कसं वाटलं भाई? कसलं मागची वाट अजून आपण दाखवलीच नाही. पुढे जाय तू. पुढून येतं ना आता पुढचा वाघ गरजेला काही. पुढून जर वाघ आला तर गरजेलाच खाईन पाहिजे. आता डांबे वाचन भाऊ. असल्या जंगलामधून चलणं म्हणजे सोपं नाही. मी वाघाला काय म्हणून गरजेला खाताना तुला एक मस्त फोटो काढून देतो. मला सोडून एकदम पोस्ट पोर्ट्रेट. इथून जर एखादं सटकलं तर भाई बाई वाट कोण शोधणार होता रे? जंगल नाही जंगलाचा पप्पा घरचे डॉग. वरून तो बघ वाघ काय म्हणतोय. वाघ दोन काय जुळे
आपण किती जास्त नाही, आपण कमी आहेत का? डांब्या इथून वाटली एक नंबर आवडली बरं का मला, जेव्हा असं जसं आडवा पट्टा लागलाय ना, ही वाटी एक नंबर आहे रे बाबा. अरे बाबा गेलो विसापूरला जर जायचं असून तुम्ही ही वाट घ्या, खालच्या रस्त्याऐवजी ही वाट घ्या, हा. कारण पुढे विसापूरचा आता आपल्याला गड बघायला भेटणारच आहे. आणि एवढी ट्रिक रस्ता आहे, खाली बघितलं दरी, वरी बघितलं गड, आणि इकडून बघितलं चालायला एकदम जंगल, अगदी एकदम भयानक. डांब्या व्हिडिओ एडिट करताना काय करायचं, जिथं आपण घाण बोललो का तिथं सायला व्हिडिओ आवाज काढून टाकाय. तू एडिट कशात करतो हा? पेन मध्ये ना? नाही अरे हे तर मी नाही, तुला साध्या साध्या गोष्टी दाखवतो रे, त्याच्यामुळे फॉलोवर वाढत नाही. हे असलं दाखवल्याशिवाय, हे असलं दाखवल्याशिवाय कोणी नाही का मी नाद. ते बघ तिकडे करे अरे खाली कशाला चाललो आपण? डांब्या असं वाटतं मला तिकडचाच रस्ता भरता आता. याचा काय अंतच सापडा नाही. वरती जर आपण त्या लोहगडला त्या दिवशी गेलो वरती बघितलं आपण, पुन्हा आलोत रे ना, वाटे ना काय आहे, नुसतं चालत राहिलं. चल जंगल दिसतोय वरती लोहगड बघितलं तसंच जंगल ना, आपण जंगलामध्ये किती आलो बहिण. आपण जे वरून पाहत होतो का त्याच्यात येत आपण. डिक टिक डिक टिक किती पळत यायला लागले नाही वाजत. कमरा इतकं गवत आहे अख्खं, आणि गावता पण हे चालायचं सोपं नाहीये. पाच जण आहेत आपण, 5 जण मागे 3 जण पुढे तू तुला संभळ आधी दगडासकट खाली गेला असता. दरी बघ ना, गावता दिसणार आपल्याला. एवढ्या दरीच आहे, इथून जर गेलं तर कट मार म्हणतोय तुला, त्याच्यामुळे म्हणलं एवढा टाइम लागू दे ना. व्हिडिओ तसेच असतो, हे पट नाही दिलं तू कसे घंट्याचा व्हायरल, तू घंट्याचा संदीप डांबे, तुला कोण ओळखणार नाही. चांगलं एडिट करायचं रे तर ओळख. बापरे बापरे यायला जीबी आवाज ऐकला खाली आहे आंघोळ होऊन द्या. मागची पलटण आली राव, आपल्याला गाठीत आली नाही रे. हा सरळ रस्ता आहे म्हणून आले, चढ असता तर नसता आला, चढ असता तर नसते आले रे. डांबे डांबे संदीप ते डोंगरामध्ये पूर्ण कोरलेलं असताना हे पायऱ्या आता सुरू झाल्या. पार्टनर काय केलं ते मध्ये हाय कर बघा सर, कसं आहे डोंगरामध्ये कोरलेलं. चला मध्ये हे काय काहीच दिसत नाही भाई, तू टॉर्च लाव मोबाईल चालू. किती लावले आपण? 3 टॉर्च. हा माझा बी लावतो. अरे माझा व्हिडिओ चालू त्यामुळे बॅक कर एकदम. आता असं तुमचं बघण्याचा की मग आता दोन टाकलेला पण घ्या. गरजा पाय सटकन जंगलामधून जाणं तरी सोपं आहे काय? तिथून रस्ता नाही का? तिकडून आहे रस्ता आहे रे चांगला, गाडी पण जाते. आम्ही मागे गेलतो ना, तर लोहगडला गेलतो. चालत गेलो, इथून जास्त लांब आहे, इथून शॉर्टकटनी जवळ आहे. असं ते घरच्या तुला वाटत नको पडू. बस कर व्हिडिओ प्रभू, चल वर चार्जिंग राहू दे. स्टॉप घ्यावा रे कुठतरी आता संधी. परत केस
हे बघ खाली. हो किती इथे इकडून बी डोंगरात काय खात असते बाबा. काढाय रे खाली एकदा सुट कर प्रभू. पिशवी नाही मला पण येऊ दे. गेल्याने वाटलं पाहिजे. आता एकटाच गेलो वाटत ना घरच्या नाही. तेच पण गेला वाटतं बरं. व्यवस्थित चला. घसरला तर डायरेक्ट जात बाहेर. डायरेक्ट 32 बाहेर. विसापूर किल्ल्याची ट्रिक.